तर नमस्कार मंडळी, स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या महाराष्ट्राचा तुमचा वैभव घेऊन आला एक नवीन व्हिडिओ, सोबत आहे समृद्धी। तर हा आहे माझा दुसरा व्लॉग। काही कारणामुळे तुम्हाला माहिती आहे की व्लॉग्स नाही येत आहेत आणि आता मी चाललोय पुढे गेट ऑफ इंडियाला, कारण एक बोट फेरी असते। सो त्याचा एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता, तर तुम्हाला दाखवतो, त्याचा टायमिंग सांगतो, सगळं सांगतो ह्या व्हिडिओमध्ये। तर आपण डायरेक्टली तिकडे जाऊया आणि तुम्हाला तो अनुभव देतो आणि तुम्हाला यायचं असेल तर त्याची माहिती पण देतो। सो लेट्स गो। तर फायनली आता आम्ही आहे टॅक्सीमध्ये आणि तुम्हाला जर गेट ऑफ इंडियाला जायचं असेल त्या बोटसाठी तर तुम्ही CST वरून एक बस येते 1 नंबरची, ती पकडा। 5 रुपये तिकीट आहे। किंवा चर्चगेटला आलात तर तिथून 10 रुपये काहीतरी शेअरिंग आहे। डायरेक्ट टॅक्सीत बसू नका, ते काय पण तुम्हाला प्राईस सांगू शकतात। चर्चगेटवरून गेलात तर 22 रुपयात होईल। सो हे एक लक्षात ठेवा आणि आता जाऊया। मुंबईमध्ये धोका किती आहे ना? तर आता आपण पोहोचलोय गेटवे ऑफ इंडियाला। इथला इतिहास खूप जुना आहे। इथे आलात तर नक्की व्हिजिट करा। सो आता इथे तिकीट मिळते 100 रुपयाला एक आहे। इथे तिकीट घेऊन तुम्हाला बोटकडे जावं लागतं। आमच्या मागे जी उभी आहे तीच ही बोट। बोटकडे जात असताना सांभाळून जावा। बोटमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही वरच्या भागात जायचं ठरवलं। दबक्या पावलाने वर आलो। पूर्ण बोट रिकामी होती। लवकर येण्याचा हाच एक फायदा। बोट सुटायला खूप वेळ होता, म्हणून बोटमध्येच बसून आम्ही दोघं आजूबाजूचा परिसर निहाळत होतो। आज संध्याकाळचं वातावरण सकारात्मक वाटत होतं। शांत, फक्त पक्ष्यांचा आवाज आणि पाण्याचा। सो फायनली आता आम्ही आलो पुढे बोटवर। हे बघू शकता बोट, आणि प्राइस आहे फक्त 100 रुपये। अर्धा तासात तुम्हाला पूर्ण काय म्हणतात त्याला फेरी मिळेल। सो आम्हाला हा अनुभव घ्यायचा होता। सो तुम्हाला मी पूर्ण ग्लिम्स दाखवतो, B-रोल्स दाखवतो आणि किती पक्षी भेटतात बघायला आणि काय एकंदरीत अनुभव असेल सगळा शेअर करू। तर हा व्हिडिओ चालू करूया, शेवटपर्यंत बघा। छोटासा करू पण भारी करू। आता बोट सुटायला थोडाच वेळ राहिला होता। बोटचं इंजिन चालू झालं होतं। आजूबाजूच्या बोट बघत होतो। ही शिप खूप महाग आहे, परवडत असेल तर जावं। आता आमची बोट पाण्यामध्ये पुढे हळूहळू सरसावत होती। आम्ही मागचा व्ह्यू बघत होतो। आजूबाजूला बोट सुद्धा होत्या। आता बोटने वेग घेतला होता। म्हटलं तुम्हाला पूर्ण बोट दाखवूया। इथे आपल्या बोटचे चालक। बोट तशी खूप मोठी नाहीये, पण तशी छोटी पण नाहीये। ही फेरी 30 मिनिटाची होती। 30 मिनिटामध्ये खूप काय अनुभव घेऊन जायचे होते। पक्षी, त्यांचा आवाज, तिथली लोक, त्यांचा पण आवाज। अरे रुक
आता आमची बोट पुढे येऊन 15 मिनिटं झाली होती. पक्ष्यांच्या थवाच्या थवा आमच्या आजूबाजूला भिरकावत होता. बघायला मजा सुद्धा येत होती. आत्ता संध्याकाळचे 5:15 झाली होती आणि सूर्यसुद्धा पाण्याच्या आडोशाला लपायचा प्रयत्न करत होता. एकंदरीत संध्याकाळचं वातावरण म्हणजे आल्हाददायक. सेल्फी काढायचा मोह सुद्धा आवरला नव्हता, पण मास्क आम्ही तात्पुरता काढला होता कारण आजूबाजूला जास्त कोणीच नव्हतं. बोटवर आणि 100 रुपये घेतले बाहेर. शक्यतो बाहेरच तिकीट काढून आत या. मी तिकिटाचा फोटो मागाशी दाखवलाय, सो तो बघा आणि कसा एक्सपिरियन्स. मस्त वाटते. पक्षी किती छान आहे. आलात तर कधी पण संध्याकाळच्या वेळेला आहे, कारण असा सूर्य आणि ते पक्षी तर एकंदरीत असं बघायला मिळेल. हा व्हिडिओ एवढाच होता आणि काय सिनेमॅटिक गोष्टी दाखवा तेवढाच बघा, कारण व्हॉइस ओव्हर पण मी दिला असेल आय गेस. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मग काय असेल ते ग्लिम्स देऊ आणि याच्याविषयी अजून काय माहीत करायचं असेल तर काय मला कमेंटमध्ये कळवा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि मग बस आता आपण जाऊया, उतरल्यावर आम्ही घरी जाऊ आणि तुम्ही या. आणि वेळ का असते तर संध्याकाळची बेस्ट वेळ आहे इकडे यायला. आम्ही 4 वाजता आलो बोटमध्ये, 4:30ला बोट सुटली. पूर्ण भरल्याशिवाय सोडणार नाही आहेत. 100 रुपये तिकीट आहे, शेवटचं सांगतोय. सो बस. परतीचा प्रवास चालू झाला होता. हळूहळू बोट गेटवे ऑफ इंडियाकडे येत होती. सो फायनली आता मी बोटमधून बाहेर आलोय. 100 रुपये तिकीट होता आणि एकंदरीत मजा आली. अर्धा तास पण ॲक्च्युली जास्त फिरवा त्यांनी. 45 मिनिटच्या वर झाले. आणि जात असेल तर तिकडे आतमध्ये खायला जर पक्ष्यांना टाकायचं असेल तर सोबत घेऊन जा. आतमध्ये थोडा महाग भेटेल आणि कॉफी पण आतमध्ये मिळते. 20 रुपयाला 1 कप आहे, तर ते पण बघा. आणि कसं होतं एक्सपिरियन्स तुझा? मला छान वाटलं खूप आणि मस्त एकूण एक्सपिरियन्स असं होता. आणि पक्षी खूप सारे होते त्यामुळे मजा आली. हा ना, फोटोज काढू शकता, म्हणजे मजा करू शकता, पण करोना आहे त्यामुळे डिस्टन्स पण पाळा. आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुन्हा भेटू अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.